नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक डॉक्टर संजय सावळे, विभाग प्रमुख समाजशास्त्र विभाग, KTHM कॉलेज नाशिक. आपण स्ट्राईड उपक्रमांतर्गत वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी म्हणून ही व्याख्यान स- हे व्याख्यान सत्र आपण आयोजित केले आहे. यामध्ये आज आपण चर्चा करतोय ती गुणात्मक चिकित्सात्मक अभ्यास पद्धती या विषयावर, म्हणजे मेथडॉलॉजी ऑफ क्रिटिकल अँड क्वालिटेटिव्ह रिसर्च या सर्टिफिकेट कोर्सच्या पेपरच्या संदर्भात अ, आजपर्यंत आपण अनेक लेक्चर्स केलेले आहेत, त्यापैकी एक लेक्चर आहे. आणि या लेक्चरचा हेतू काय आहे? तर हेतू आहे गुणात्मक संशोधनाचं एक तंत्र म्हणून लोकालेख अभ्यास पद्धती कशी आहे, इथनोग्राफी ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये. अ, याला संस्कृती अभ्यास पण काही जण म्हणतात, संस्कृती वर्णन असं म्हणतात. तर हा अभ्यास, ही अभ्यासाची पद्धती, हे अभ्यासाचं तंत्र नेमकं कसं आहे, ते आपण समजावून घेणार आहोत. तर त्याची व्याख्या, नंतर त्याचे प्रकार आणि वैशिष्ट्य, आणि लोकालेख अभ्यास पद्धतीचा वापर का, कधी, कसा करायचा, याची चर्चा करणार आहोत. ही 4 उद्दिष्ट ठेवून आपण आजची चर्चा करूया. पहिला मुद्दा, की गुणात्मक संशोधनाचं एक तंत्र म्हणून लोकालेख अभ्यास पद्धतीची ओळख आपण करून घेतो. याचा अर्थ असा नव्हे की लोकालेख अभ्यास पद्धतीमध्ये फक्त गुणात्मकच तंत्र वापरली जातात किंवा गुणात्मकच आहे. त्याला संख्यात्मक बाजू, काही बाजू त्याच्याशी जोडलेली असू शकते. यामध्ये संख्यात्मक माहिती मिळवण्यासाठीची काही गोष्टी त्यामध्ये असू शकतात. उदाहरणार्थ सर्वे पद्धतीचा मर्यादित स्वरूपात वापर त्यात होऊ शकतो. पण प्रामुख्याने आपण लोकालेख अभ्यास पद्धती हे गुणात्मक पद्धतीचं तंत्र म्हणून पाहतोय, अभ्यासतोय. गुणात्मक अभ्यास वेगळे असतात. आपण बघितलं मागे सुद्धा, की संख्यात्मक अभ्यासापेक्षा गुणात्मक अभ्यास वेगळे असतात. कारण या गुणात्मक अभ्यासामध्ये आपल्याला आकडेवारीमध्ये इंटरेस्ट नसतो. म्हणजे किती आकार आहे, किती वजन आहे, किती वेग आहे, गती काय आहे, वगैरे वगैरे. या आकडेवारीमध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही. आपल्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे मग? गुणात्मक अभ्यासामध्ये अर्थावर भर देतो आपण. म्हणजे काय? पाणी, आपल्या दृष्टीने पाणी हे सगळंच पाणी सारखं नाही. आपण पाहतोय की पाण्याला अर्थ असतात, पाण्याला संदर्भ असतात. आपण पाणी म्हणजे सब घोडे 12% पाणी म्हणजे पाणी असं नाही म्हणत आपण. आपण मग म्हणतो की पाण्याशी जोडलेली संस्कृती काय आहे? पाण्याशी जोडलेले अर्थ काय आहेत? पाण्याशी जोडलेली भूमिका काय आहेत? पाण्याशी पाण्याशी जोडलेली अ, इष्टानिष्टाच्या बाबी कोणत्या आहेत? उदाहरणार्थ, की गटारीतलं पाणी वाईट असतं. गंगेचं पाणी पवित्र असतं. प्यायला मात्र बिसलेरीचं पाणी लागतं. तर पहा, तिन्ही पाणी आहे, पण त्या प्रत्येक पाण्याचं मूल्य वेगळं आहे. संदर्भ वेगळे आहेत. त्याच्या मागे जडलेला अर्थ वेगळा आहे. गंगेचं पाणी का पवित्र? तर हिंदू धर्मामध्ये सांगितले आहे, की गंगा पवित्र आहे. गंगा ही आकाशातून, स्वर्गातून आलेली आहे. बाकी म्हणजे धर्माचे, संस्कृतीचे, इतिहासाचे संदर्भ हे त्याच्या मागे असतात. आणि ते उलगडून काढतो आपण. आणि मग मग गंगेच्या पाण्याचा आपल्याला अर्थ उलगडतो. असा अभ्यास करण्यासाठी आपल्याला त्या माणसांशी सखोल चर्चा करावी लागेल. तुम्हाला किती लिटर पाणी मिळतं दिवसाला? असा सांख्यिकी प्रश्न विचारून चालत नाही. मग आपल्याला, की हे पाणी तुम्हाला का महत्वाचं वाटतं? यासारखे प्रश्न विचारावे लागतील. काय पेक्षा हां, हे जास्त महत्वाचं ठरतं. आणि अर्थावर भर देणारी चर्चा आपण इथं करत असतो. म्हणून पहा की आपण समाजशास्त्रज्ञ आहोत आणि समाजशास्त्रज्ञ सामान्यपणे सामाजिक किंवा सांस्कृतिक पार्श्वभूमीचा अभ्यास करताना अर्थावर भर देणारा गुणात्मक अभ्यास करणं जास्त पसंत करतात. याचा अर्थ असा नव्हे की संख्यात्मक माहिती त्यांना नको असते. संख्यात्मक माहिती पण महत्वाची आहे. ती सुद्धा वापरतात ते. पण गुणात्मक अभ्यास हा जास्त महत्वाचा आहे असं आपण मानतो. लोक कळसूत्री बाहुलीप्रमाणे नाही आहेत. ही एक दुसरा विश्वासाचा भाग आहे आपला, की लोक समाजात
समाज रचनेने सांगितल्याप्रमाणे वागतात, तशाच पद्धतीने यांत्रिक पद्धतीने वागतात. म्हणजे आपण बटन दाबलं, की यंत्र सुरू. बटन बंद केलं, की यंत्र बंद. तसे लोक आहेत का हो? समाज व्यवस्थेने बटन दाबलं, की लोकांची हालचाली सुरू. समाज व्यवस्थेने बटन दाबलं, की बंद. असं होतं का? आता लॉकडाऊनमध्ये आपण बटन दाबलं असं. ह्या कोविड महामारीमध्ये लॉकडाऊन आपण घोषित केलं म्हणजे सरकारने बटन दाबलं. लोकांच्या सामाजिक व्यवहाराचं बटन दाबलं. बंद. सामाजिक व्यवहार अजिबात करायचे नाहीत. बाहेर पडायचं नाही. तरी पण लोक पडलेत ना बाहेर. लोक घराबाहेर येत होते, नियम तोडत होते. म्हणजे लोक आणि यंत्र यात फरक आहे. लोक कळसुत्री बाहुलीप्रमाणे नाही आहेत. ते कृतिशील आहेत. ते स्वतः विचार करतात. ते नियमांना तंतोतंत पाळतातच असं नाही. समाजाचे नियम, समाजाची व्यवस्था, रचना, संरचना, स्ट्रक्चर्स ही आहेतच. पण ती 100% तशाच पद्धतीने लोक पाळतील असं नाहीये. लोक कृतिशील आहेत. लोक वेगळा विचार करणारे आहेत. अमेरिकेमध्ये अनेक ठिकाणी लॉकडाऊनला मानलं नाही लोकांनी आणि त्याच्या विरोधात निदर्शनं केली लॉकडाऊनच्या विरोधात. भारतामध्ये पण काही ठिकाणी झालेलं आहे. अजूनही काही ठिकाणी व्यापारी आंदोलन करतायत, की आम्हाला हे लॉकडाऊन मान्य नाही. लोक कृतिशील आहेत. लोक तुमच्या व्यवस्थेला, तुमच्या नियमांना 100% आहे तसं स्वीकारून वर्तन करत आहेत. याच्यावर आपला विश्वास आहे. आणि मग जर लोक स्वतंत्रपणे विचार करतात आणि त्याच्यानुसार कृती करतात, तर ती कृती का करतात? लोक आपण त्यांना म्हणतो मग एजन्सीज म्हणतो ना. ते कृतिशील घटक आहेत. संरचनेवर, व्यवस्थेवर प्रभाव टाकू शकतात. आणि त्याच्या मागे त्यांची काहीतरी भूमिका आणि ती भूमिका आपल्याला गुणात्मक अभ्यासामध्ये समजावून घ्यायची. हां. तर असा गुणात्मक अभ्यास करण्याची जी अनेक तंत्र आहेत, म्हणजे उदाहरणार्थ की असंरचित मुलाखत किंवा सखोल मुलाखत किंवा अनौपचारिक मुलाखत किंवा केस स्टडी म्हणजे व्यष्टी अध्ययन पद्धती किंवा सहभागी कृती संशोधन, ओरल हिस्ट्री अनेक अनेक प्रकारची तंत्र आहेत. आणि त्या अनेक तंत्रांपैकी एक तंत्र म्हणजे लोकालेख अभ्यास. लोकालेख इथनोग्राफी हा जो शब्द आहे, हा इथनॉस म्हणजे लोक आणि ग्राफीन म्हणजे रायटिंग म्हणजे लोकांचं जीवन शब्दबद्ध करणं. हां, याच्याशी इथनोग्राफी हा शब्द जोडलेला आहे. इथनोग्राफी हे नामाभिधान अशा पद्धतीने आलेलं आहे. व्याख्या पाहूया. अ, लोकालेख ही एखाद्या गटाचं सांस्कृतिक वर्णन आहे. एखाद्या निवडलेल्या अभ्यासाखालील गटाचं ते सांस्कृतिक वर्णन करण्याचं विज्ञान आहे, तंत्र आहे. काय? ती कला काय आहे? कारण त्यामध्ये आपलं योगदान आहे, आपली क्रिएटिव्हिटी आहे. आपण संशोधक, रिसर्चर, इथनोग्राफर म्हणून आपल्याला काही ती एक स्पेस आहे. आपलं म्हणणं मांडायची, वेगळेपणाने आपलं म्हणणं मांडायची. तर दुसऱ्या बाजूला की ते विज्ञान आहे, ते एका विशिष्ट साचेबद्ध पद्धतीने, नेमून दिलेल्या पद्धतीने पण झालं पाहिजे. त्याचे काही शास्त्रीय टप्पे आहेत, ते पण पाळले पाहिजेत. म्हणून ते विज्ञान पण आहे आणि ती कला पण आहे. आणि परक्या क्षेत्रातील सामान्यपणे एक आदिवासी गट किंवा एखादा समुदाय, शहरी भागातला पण असू शकेल, असं आपण निवडतो. त्याचा समूह, समुदाय म्हणून अभ्यास करतो आणि तो अभ्यास करताना की त्याच्या आजूबाजूचं सांस्कृतिक वातावरण, सामाजिक वातावरण, त्या वातावरणासहित तो केलेला अभ्यास असतो. असं डेव्हिड फटरमन म्हणतात त्याच्या व्याख्येमध्ये. लोकालेख ही एक लवचिक संशोधन पद्धती आहे, की ज्यामध्ये आपण संस्कृतीचा अभ्यास करतोय, लोकांच्या चालीरीतीचा, रीतिरिवाजांचा अभ्यास करतोय. त्यांच्यातील सामाजिक स्थित्यंतराचा, ज्याला सोशल डायनॅमिक्स म्हणतो आपण, त्याचा अभ्यास करतोय. आणि असा अभ्यास करताना, की आपण एक नियोजित आराखडा तयार केलेला आहे. अवस्था मांडलेल्या आहेत. पण त्याच्याप्रमाणे काटेकोरपणे करता येणार नाहीये याचं आपल्याला याचं माहिती आहे, की याचा विश्वास आहे. आणि त्यामुळं तशा प्रकारची एक लवचिकता या अभ्यासामध्ये, की तशा काटेकोर पद्धतीने तो अभ्यास होणार नाही. थोडासा पुढं-मागं होईल, थोडेसे तंत्र बदलावे लागतील, थोडंसं काळ बदलावा लागेल. एखादी गोष्ट पुन्हा अभ्यासावी लागेल.
प्रश्नांचा क्रम बदलावा लागेल वगैरे, वगैरे प्रकारची लवचिकता इथं आहे. आणि अ, यामध्ये व्यावहारिक आणि नैतिक आव्हानं पण देखील आहेत, की असा अभ्यास करताना अनेक वेळा अनेक नैतिक आव्हानं, की हे करणं योग्य का योग्य? हे असं करावं का? असे प्रश्न तुम्हाला येणं स्वाभाविक आहे. व्यावहारिक पातळीवरच्या पण काही अडचणी यामध्ये येऊ शकतात. लोकालेख ही सामाजिक शास्त्रातली गुणात्मक अभ्यास पद्धती आहे. मुख्यत्वे गुणात्मक अभ्यास पद्धती आहे. की जिथं समुदाय किंवा संघटना अभ्यासासाठी निवडले जातात. समुदाय, समूह, संघटना, एखादा छोटा मोहल्ला, पाडा हे युनिट म्हणून निवडले जातात आणि तिथं त्या समूहातल्या सदस्यांचं वर्तन, त्यांची संस्कृती, त्यांचं जीवन, त्यांचं जगणं, त्यांचे संवाद यांचा अभ्यास आपण निरीक्षण करून, त्यांच्याशी संवाद करून, प्रश्न विचारून, त्यांच्याबरोबर जीवन जगताना त्यांच्या अनुभवांचं नोंद करून हा अभ्यास आपण करतो. या अभ्यास पद्धतीमध्ये ज्या जो पर्स्पेक्टिव्ह वापरला गेलेला आहे, तो पर्स्पेक्टिव्ह आपल्याला पहिल्यांदा कोणी दिला तर तो इथनोग्राफीने दिला. म्हणजे मानववंशशास्त्र ज्याला आधी म्हणलं जायचं, अलीकडं मानवशास्त्र म्हणलं जातं. अँथ्रोपॉलॉजी. अँथ्रोपॉलॉजी ही अभ्यास पद्धत आपल्याला दिलेली आहे. कारण पहिल्यांदा ही अँथ्रोपॉलॉजिस्टनीच ही अभ्यास पद्धती शोधून काढली आणि वापरली. अर्थात त्यावेळेस असं म्हणलं होतं, की ती अभ्यास पद्धती वापरताना पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन ह्या मेथोडॉलॉजीचा जास्त वापर करत होते. पण त्या सुद्धा इथनोग्राफीज आज मानल्या जातात. तेव्हा मॅलिनोव्स्की वगैरे सारखे विचारवंत आहेत, की ज्यांनी त्याची मांडणी केली. आणि या मानववंशशास्त्राच्या शाखेतून किंवा मानवशास्त्राच्या शाखेतून विकसित झालेलं हे तंत्र हळू-हळू सर्व शास्त्रांमध्ये, सर्व सामाजिक शास्त्रांमध्ये वापरलं जातं. यामध्ये सामाजिक मानसशास्त्र, संस्कृती अभ्यास, याला कल्चरल स्टडीज म्हणतो आपण, स्त्री अभ्यास, विमेन स्टडीज, समाजशास्त्र, सांस्कृतिक भूगोल अशा अनेक शाखांमध्ये हे तंत्र वापरलं जातं. लोकालेख म्हणजे फक्त तथ्यसंकलन पद्धती अथवा तंत्र नाही आहे, तर ती एक व्यापक अभ्यासाची पद्धती पण आहे. यामध्ये समुदायाच्या स्वाभाविक जीवनाचा अभ्यास केला जातो. नैसर्गिक परिस्थितीमधलं त्यांचं जीवन काय आहे, जगणं काय आहे, त्याचा अभ्यास केला असतो. आणि असा अभ्यास करताना की त्यांच्या नजरेतून त्यांच्या वर्तनाचे, त्यांच्या जगण्याचे अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करतो. हे याचं वेगळेपण आहे. सहभागी अभ्यास आहे, पण तरी पण सहभाग आपला असला तरी आपली मतं महत्वाची नाहीयेत. त्यांच्या नजरेतून त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास आहे, असं जॉन ब्रेवर म्हणतात. इथनोग्राफी किंवा लोकालेख अभ्यास हा सखोल अभ्यास आहे. सामाजिक नैसर्गिक वातावरणातला सखोल अभ्यास आहे. इथं समूह किंवा संस्कृतीचा अभ्यास आपण अत्यंत सखोलपणे करतो. यामध्ये त्यांचे रीतिरिवाज, सणवार, दैनंदिन जीवनातलं जगणं, मूल्य, विश्वास, श्रद्धा, परंपरा, रूढी, दैनंदिन जीवनातले बारीक-सारीक व्यवहार आणि त्या व्यवहारांमधून व्यक्त होणारी संस्कृती, या सगळ्यांची नोंद आपण ठेवत असतो. वैशिष्ट्य पाहूया. लोकालेखाचे वैशिष्ट्याच्या आधी प्रकार पाहूया. लोकालेख पद्धतीचे अनेक प्रकार आहेत. अनेक प्रकार वेगवेगळ्या अभ्यासकांनी मांडलेले आहेत. ते आपण सगळे एकत्रित करू. उद्दिष्टाप्रमाणे किंवा अभ्यासाचा हेतू काय आहे, यानुसार हे प्रकार आपण पाडतोय. बाकीचे पण अनेक प्रकार आहेत, पण ते महत्वाचे नाहीयेत. पहिला मुद्दा, की वास्तविक अभ्यास करण्याच्या हेतूने लोकालेख पद्धती वापरली जाणं. आता असे काही अभ्यासक असतात उदाहरणार्थ, की सामाजिक भूगोलामध्ये, की वास्तविक त्यांना एक विशिष्ट समुदाय अभ्यासायचा असतो आणि त्यासाठी म्हणून ते रिअलिस्ट किंवा वास्तविक अभ्यास हा करतात. यामध्ये गुणात्मकता बाकीच्या प्रकारांपेक्षा थोडीशी कमी असते आणि संख्यात्मकतेवर किंवा सर्व्हे पद्धतीच्या अभ्यासावर जास्त भर दिला जातो. दुसरा आहे प्रकार की कन्फेशनल, याला कबुली जबाबात्मक अभ्यास, लोकालेख अभ्यास. इथं की अभ्यासक जो आहे
इथनोग्राफर जो आहे, तो इथनोग्राफर जे ऑब्झर्व्ह करतोय, तर त्याची मांडणी करतोय आणि त्यामध्ये की कन्फेशन देतोय. अ, हे कन्फेशन 2 स्वरूपात असतं. एक स्वतःचं कन्फेशन, की माझं म्हणणं काय आहे हे व्यक्त करून मांडणं आणि दुसरं म्हणजे लोकांचं म्हणणं काय आहे. हं. हे या 2 गोष्टींवर तिथं भर दिलेला असतो. जीवन इतिहासात्मक लाईफ हिस्ट्री बेस्ड इथनोग्राफी, की यामध्ये व्यक्ती काही निवडल्या जातात, महत्त्वाच्या व्यक्ती, ज्या समूहाच्या जीवनावर प्रभाव टाकू शकतात. अशा व्यक्तींचा जीवन इतिहास काय होता? त्या जीवन इतिहासावर भर दिला जातो. यामध्ये एक व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती, उदाहरणार्थ की बिरसा मुंडा हा आदिवासींचा नेता आहे. बिरसा मुंडा या आदिवासी नेत्याविषयी लोकांना काय वाटतं? याचा जर आपण अभ्यास करत असू, की आदिवासी हिरो किंवा देवता समान मानलेल्या श्रद्धा असणाऱ्या व्यक्ती आदिवासींमध्ये कशा असतात याचा आपण अभ्यास करतोय आणि त्या संदर्भात बिरसा मुंडाचा अभ्यास करतोय. तर बिरसा मुंडाचं चरित्र आपल्याला अभ्यासावं लागेल. त्याचं जीवन अभ्यासावं लागेल. त्याचा जीवनपट, त्याच्यातले टप्पे, आदिवासींसाठी त्यांनी केलेलं आंदोलन, त्याचं कार्य आणि नंतर मग की लोकांना काय वाटतं त्याच्याविषयी असं. की हा अभ्यास हा लाईफ हिस्ट्री बेस्ड आहे. असा आपण इथनोग्राफिक स्टडी असू शकतो. इथनोग्राफी यामध्ये एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या समूहाचं सांस्कृतिक जीवन आत्मकथनाच्या पद्धतीने आलेलं असतं. त्याचा अभ्यास केला जातो. नंतर सूक्ष्म लोकालेख, की जिथं एखाद्या एखाद्या समूहाच्या विशिष्ट बाबीवरच लक्ष केंद्रित करून तो अभ्यास केलेला असतो. उदाहरणार्थ मी आता सांगितलं पत्र्याचा पाडा. पत्र्याच्या पाड्यामध्ये एका विशिष्ट जातीच्या अभ्यासावर भर दिलेला नाहीये. समुदायाच्या अभ्यासावर भर दिलेला नाही. तर भर कशावर दिलेलं होतं आपण? अ, अ, समजा आपण अ, पत्र्याचा पाडा या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या गावामधल्या लोकांनी ग्रामसभेमध्ये अ, उपस्थिती किती दर्शवलेली आहे, याचा आपण अभ्यास करतो. पहा हा पिन पॉइंटेड मुद्दा आहे. हा खूप सूक्ष्म पातळीवरचा मुद्दा आहे. म्हणजे आपण त्यांचं राजकीय जीवन अभ्यासतोय का समग्र राजकीय जीवन अभ्यासत नाहीये. समग्र आर्थिक जीवन अभ्यासत नाही. त्यांचं एकूण दैनंदिन जीवनातलं सामुदायिक जगणं आहे, त्याच्याकडे पण आपला फोकस नाही. आपला फोकस फक्त की ग्रामसभेमध्ये ते अटेंड करतात का नाही? ग्रामसभाला उपस्थित राहतात का नाही? राहत असतील तर किती? का? नाही राहत असतील तर नाही. का नाही? किती नाही? किती प्रमाणात नाही? अशा मुद्द्यांवर आपण लक्ष केंद्रित करतो. तेव्हा विशिष्ट बाजूंवर फोकस केलेला हा मायक्रोस्कोपिक स्टडी असतो. नंतर आपण एखादी केस घेतो. उदाहरणार्थ की आदिवासींमध्ये हिंसा, अ, म्हणजे विशेषतः स्त्री विरोधी असे आपण एखादी केस घेऊ. आपण जर समजा डांग वगैरे भागामध्ये गेलो, नंदुरबार वगैरे भागामध्ये, तर आधी ही स्त्री विरोधी हिंसामध्ये डाकीण ही प्रथा तिथली महत्वाची. तेव्हा आपण काय करतो, की अशी एक एक गोष्ट निवडतो, की महिला विरोधी हिंसाचार आणि तो प्रथेमुळं आलेला, परंपरांमुळं आलेला आणि त्यामध्ये डाकीण ही केस घेतली आपण. आणि मग या डाकीण प्रथेमध्ये स्त्रियांचा छळ कसा होतो. पुरुषप्रधान संस्कृती, आदिवासींमधली स्वपुरुषप्रधान संस्कृती ही डाकीण या प्रथेद्वारे स्त्रियांवर अत्याचार कसे करते? हां, इथं ही केस स्टडी अशी होऊ शकेल. अशा केस स्टडीज पण इथनोग्राफीमध्ये येऊ शकतात आणि चिकित्सक लोकांना यामध्ये आपण एक असं वंचित, तुलनेने वंचित असणारा, सीमांतिक असणारा एक गट समुदाय निवडतो, की ज्या गट समुदायांमध्ये की अनेक समस्या आहेत, अनेक अडचणी, प्रतिकूलता आहे. अ, त्यांना वर्चस्वाखाली ठेवलं गेलेलं आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दबाव आहेत आणि अशा समूहाचा अभ्यास आपण एका विशिष्ट हेतूने करतोय आणि तो हेतू म्हणजे त्यांची मुक्तता घडवायची. त्यांना यातनं बाहेर काढायचं आहे, या अडचणीतून, समस्येतून. आणि असा अभ्यास करताना की ते बाहेर येऊ शकतात. त्यांच्या कृतीला, त्यांच्या आंदोलनांना, त्यांच्या जाणीव जागृतीला अ, आधार कसा देता येईल, फुलवता कसं येईल, त्यांना सक्षम, सबळ कसं करता येईल, अशा एका परिवर्तनाचा उद्देश घेऊन हा अभ्यास केलेला असतो.
आणि यामध्ये लोकांच्या क्षमतांवर विश्वास आहे. आणि शिवाय की आपण एक इनपुट पण देतो, एक इंटरव्हेन्शन पण करतो. आणि असं करताना पण म्हणजे अ, वेगवेगळ्या मुद्द्यांचा संदर्भ पण म्हणजे योजना, सरकारच्या योजना, नंतर जातीय समीकरणं, वर्गीय समीकरणं गावातली, अशा अनेक बाबींचे संदर्भ घेऊन त्यांचा कैवार घेऊन मूल्यप्रभावी पद्धतीने हा अभ्यास करत असतो. स्त्रीवादी लोकालेख पद्धती की ज्यामध्ये स्त्रियांचं दुय्यमत्व हे महत्वाचं आहे. स्त्रियांचे अनुभव प्रमाण मानलेले आहेत. स्त्रियांच्या अनुभवांना केंद्रस्थानी ठेवून हा अभ्यास केलाय आणि यामध्ये स्त्रियांचं दुय्यमता किंवा दुबळेपण हे त्यांच्यावर कसं लादलं गेलेलं आहे. पितृसत्ताक व्यवस्थे त्यांच्यावर परावलंबन कसं लादलं गेलेलं आहे, दुय्यमत्व कसं लादलं गेलेलं आहे. त्याची चिकित्सा करण्याच्या हेतूने जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा तो फेमिनिस्ट इथनोग्राफी या प्रकारात मोडतो. नंतर उत्तराधुनिक लोकालेख यामध्ये आपण पारंपरिक विज्ञानाच्या चौकटी नाकारून नव्या चौकटीतलं सैद्धांतिक दृष्टिकोन आणि भूमिका स्वीकारणार. उदाहरणार्थ विमर्शात्मकता, समूहाप्रती असलेलं उत्तरदायित्व हे ठेवून आपण त्याचा अभ्यास करतो. तेव्हा हा अभ्यास उत्तराधुनिक पद्धतीचा लोकालेख अभ्यास म्हणता येईल. लोकलेखाचा इतिहास सविस्तरपणे मांडता येईल, पण मला वाटतं की त्याच्यावर फार चर्चा करणं इथं महत्वाचं नाहीये. ब्रिटिश सामाजिक मानवशास्त्रज्ञांनी अ, 19व्या शतकामध्ये लोकालेख अभ्यास पद्धती वापरायला सुरुवात केली. आणि ही अभ्यास पद्धती सर्वप्रथम ऑर्गनाइज पद्धतीने, संघटितपणे अ, ब्रेन्स्लो मॅलिनोव्स्की यांनी मांडली मानवशास्त्रामध्ये. ब्रिटिश मानवशास्त्रज्ञ होते ते. पण त्याआधी देखील असे प्रयोग केलेले आहेत. लुई हेनरी मॉर्गन आणि फ्रेंच मानवशास्त्रज्ञ जोसेफ फ्रांकोइस लॅफिटो यांनी लोकालेख पद्धती हाताळली होती असे उल्लेख आहेत. लोकालेख पद्धती ही मानवशास्त्रामध्ये प्रचलित अभ्यास पद्धती होती. आदिवासींचे अभ्यास करताना मोठ्या प्रमाणात ती राबवली गेली. भारतामध्ये आणि अन्यत्र जिथं वसाहती राज्य होतं, तिथं ब्रिटिशांनी ब्रिटिश अँथ्रोपॉलॉजिस्ट, जर्मन अँथ्रोपॉलॉजिस्ट यांना एकत्रित त्यांच्या मदतीने असे अनेक मानवालेख किंवा लोकालेख पद्धतीचे अभ्यास हे केले गेलेले आहेत. समाजशास्त्रामध्ये शिकागो विचार शाखा जी आहे, या विचार शाखेने इथनोग्राफीचा अभ्यास केला होता आणि त्यानंतर अगदी अलीकडच्या साधारण 3-1 दशकांमध्ये लोकालेख अभ्यास पद्धती गुणात्मक अभ्यास पद्धतीचे तंत्र म्हणून अधिक मोठ्या प्रमाणात समाजशास्त्रामध्ये, सामाजिक शास्त्रांमध्ये वापरलं जाते. त्याची वैशिष्ट्य, पहिला मुद्दा, की लोकालेख अभ्यास हे संदर्भ सहित असतात. लोकालेख अभ्यासामध्ये म्हणजे अभ्यासाखालील समुदायाचा अभ्यास आपण एका व्यक्तीचं किंवा त्या समुदायाचं वर्तन आयसोलेटेड बाजूला काढून करू शकत नाही. कारण त्या एका वर्तनाचा संबंध, वर्तमान काळातल्या विशिष्ट वर्तनाचा संबंध हा इतरांशी, समुदायाशी, समुदायाच्या अनेक आर्थिक, सामाजिक, राजकीय संदर्भांशी आणि इतिहासाशी पण असतो, असा आपला विश्वास आहे. तेव्हा लोकालेख अभ्यास हा नेहमी कॉन्टेक्स्चुअल असतो. संदर्भ सहितता ही खूप महत्वाची आहे त्यामध्ये. तर यामध्ये संशोधकाचं दुय्यमत्व आहे. म्हणजे संशोधक हा, चला मी तुमचा लीडर आहे, मी तुमच्या समाजात बदल करणार आहे, अशी काहीही भूमिका नाही, अभिनिवेश नाहीये. इथं संशोधक दुय्यमत्व पत्करतो. संशोधक लोकांमध्ये सहभागी होतो, पण सहभागी होता तो स्वतःला दुय्यमत्व पत्करतो. स्वतःला नोंदी करणं, प्रश्न विचारणं, योग्य वेळी योग्य प्रश्न विचारणं, योग्य प्रश्न मनात ठेवून निरीक्षण करणं, हे त्याचं काम आहे सामान्य. आणि त्यामुळं संशोधनामध्ये इंटरव्हेन्शन करणं, हस्तक्षेप करणं, हे इथं कमी प्रमाणात असतं. नंतर हा अभ्यास दीर्घकालीन आहे आणि दीर्घकालीन अभ्यास असल्यामुळे पुनरावृत्तिकता पण यामध्ये असू शकते. उदाहरणार्थ मी गेलो 6 महिने राहिलो त्या समुदायामध्ये. पुन्हा 2 महिने मी माझ्या घरी, माझ्या गावी गेलो. पुन्हा 6 महिने राहिलो. असं शक्य आहे. म्हणजे किंवा
एकदा अभ्यास केला 3 वर्षांनी परत दुसऱ्यांदा अभ्यास केला त्याच समूहाचा, त्याच वातावरणामध्ये आणि पुन्हा 3 वर्षांनी केला. अशाही प्रकारचा पुनरावृत्ती लॉन्जिट्युडिनल स्टडी होऊ शकतो यामध्ये. स्पिंडलर आणि हॅमंड म्हणतात की चांगल्या लेखाच्या अभ्यास पद्धतीमध्ये आपल्याला काही सामान्य लक्षणं दिसतात, वैशिष्ट्ये दिसतात. ती पुढीलप्रमाणे. पहिला मुद्दा, की विस्तारित समूहाचं सहभागी निरीक्षण आपण करत असतो. म्हणजे ज्या समूहाचा आपण अभ्यास करत असतो, त्या समूहामध्ये त्यांचा एक भाग म्हणून जगण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यामध्ये सामील होतो. त्यांच्यामध्ये जाऊन राहतो. त्यांचा विश्वास संपादन करतो. त्यांच्यामध्ये उठ-बस असते आपली. वेगवेगळ्या परिस्थिती कारण अशी उठ केल्यामुळं जवळीक तयार होते आणि या जवळीकतेतून आपल्याला अनेक बारकावे टिपता येतात त्यांच्या संस्कृतीविषयीचे, जगण्याविषयीचे. दुसरा मुद्दा, की आपण निवडलेल्या संशोधन क्षेत्रामध्ये दीर्घकाळ आपण घालवत असतो. मी मगाशी सांगितलं तसं 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. काही-काही मानवशास्त्रज्ञ आहेत, उदाहरणार्थ वेर एल्विन सारखी की ज्यांनी वर्षानुवर्ष आदिवासींमध्ये जीवन व्यतीत केलेलं आहे. एल्विन तर मुरिया, माडियामध्ये अनेक वर्ष राहिलेले आहेत. म्हणजे अगदी त्यांच्यासारखे बनून नाही राहिले, पण राहिलेले त्यांच्या जीवनाचा भाग बनलेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणात नोट्स, कलाकृती, ऑडिओ, व्हिडिओ, साधनं, माहिती, रेकॉर्डिंग्स, नोंदी, डायऱ्या ह्या गोळा करत तुम्हाला इथनोग्राफीचं काम करावं लागतं. लोकालेख या अभ्यासामध्ये सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य नोंदींचं आहे, की निरीक्षणातून, मुलाखतीतून, लोकांच्या बोलण्या, जगण्याच्या नोंदी ठेवून तुम्ही हा अभ्यास करत असता. त्यामुळे मोकळेपणा आहे म्हणजे की पूर्वग्रह दूषितता नाहीये. काहीही ठरवलेलं नाहीये. कपोल कल्पना नाहीयेत. आणि जे काही दिसतंय, जे काही वास्तव घडताना दिसतंय, तर ते वास्तव जसं घडतंय, तसं आपण ते मांडत जातो. त्यामध्ये जवळीक आहे. म्हणजे ज्या समूहाबरोबर आपण राहणार आहोत, त्या समूहाशी जवळीक आहे. एक नातं त्यांच्याशी निर्माण केलेलं आहे आपण. त्यामध्ये सांगितलंय की मी संशोधक आहे. हे स्पष्ट केलं. माझ्याबद्दलची, माझ्या अभ्यासाबद्दलची पूर्वकल्पना त्यांना पूर्णप्रमाणे दिली. नंतर की त्यांच्याशी सहकार्याचं नातं ठेवलेलं आहे. मग ते आपल्याला सहकार्य करतील, आपण त्यांना सहकार्य करू. आणि सर्व सहभाग आहे. म्हणजे सर्व गोष्टींमध्ये जास्तीत जास्त गोष्टींमध्ये आपण त्यांच्या सहभागी होतो. त्याच्या संमतीने अर्थातच. ज्यांचा अभ्यास करायचा आहे, त्यांची आत्मविष्कारी भूमिका महत्वाची आहे. म्हणजे त्यांना बोलायची संधी आपण जास्तीत जास्त देतो. त्यांना व्यक्त होण्याची संधी देतो. तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय मत आहे? ही घटना अशी घडलेली आहे, याबद्दल तुम्ही काय विचार करता? हे मुद्दे आपण पुन्हा विचारत राहतो. कारण त्याचं म्हणणं जे आहे, त्यांची आर्ग्युमेंट्स, त्यांच्या धारणा या अभ्यासामध्ये महत्त्वाच्या आहेत. आणि वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा सगळ्या वेगवेगळ्या परिस्थितींचं एकमेकांशी घट्ट नाळ आहे, घट्ट जोडलेपण आहे. एक ऑर्गॅनिक इंटिग्रिटी यामध्ये आहे, याच्यावर आपला विश्वास आहे. नंतर आपले वैयक्तिक अनुभव पण इथे महत्वाचे आहेत. म्हणजे त्यांच्या मताला आपण महत्त्व देतोय, भूमिकांना महत्त्व देतोय. पण त्याच्याबद्दल माझी मतं काय आहेत? ही मतं सुद्धा महत्वाची आहेत. म्हणजे रिसर्चर्स पोझिशन आणि रिसर्चर्स रिफ्लेक्सिव्हिटी ही सुद्धा इथं महत्वाची आहे. म्हणजे संशोधक म्हणून मला काय वाटतं? माझी काय मतं आहेत? ती मतं इथं महत्वाची आहेत. माझे वैयक्तिक पातळीवरचे अनुभव आणि त्या अनुभवांबद्दल मला काय वाटतं? हे सुद्धा इथं महत्वाचं आहे. नंतर की जिथं शक्य असेल तिथं आपण सहभागी होतोय जास्तीत जास्त ठिकाणी आणि नैसर्गिक वातावरणामध्ये हे करतोय. आपण कुठल्याही प्रकारे त्यांना असं करू नका आणि आता असं करा या वेळेला. मला तुमचा फोटो काढायचा आहे, चला बरं एकत्र ग्रुपवर या. असं आपण सांगत नाही. आपण फोटो काढण्यासाठी एकत्र करणं, ग्रुप करणं आणि फोटो घेणं. पहा इथं आपण काय सांगतोय की त्यांची नैसर्गिक जी काही वहिवाट आहे, तर ती बदलायला सांगतोय. असं बदलणं काहीही करत नाही आपण. हां, आता एकत्र करा. आता मी तुम्हाला हे करायला सांगणार आहे. आता मी तुम्हाला असं कोडं देणार आहे आणि मग तुम्ही काही नाही. असल्या प्रकारे काहीही आपण इंटरव्हीन करत नाहीये. त्या एका साच्यामध्ये ढकलून त्यांचा अभ्यास करत नाही. तर त्यांचं जीवन जसं जगलं जातंय, नदीच्या प्रवाहासारखं खळाळतं, ते आपण अभ्यास करतोय. तशा वातावरणामध्येच अभ्यास करतो. म्हणजे ते जर जंगलात राहत असतील, तर आपण त्यांचा जंगलातच अभ्यास करू.
ते दैनंदिन जीवन जशा प्रकारे जगतात तशाच पद्धतीने अभ्यास करू, की ते खूप भुके लिहिली आहेत बाबा, त्यांना जेवण मिळत नाहीये. अशा वेळी मग आपण जेवणाचे पॅकेट घेऊन त्यांना दिले आणि त्यांना आहार दिला आणि मग त्यांचा अभ्यास असं नाही. ते ज्या कंडिशनमध्ये जगतायत, त्याच वातावरणामध्ये, परिस्थितीमधला अभ्यास आहे. त्यामुळे हा अभ्यास वास्तविक आहे, तथ्यांवर आधारलेला आहे. वर्णनाची जोड आहे त्याला. वर्णनं, कथनं ही महत्वाची आहेत आणि सहभागी लोकांचे दृष्टिकोन काय आहेत, हे पण इथं महत्वाचे आहे. लोकलेखा पद्धतीचा वापर कधी करायचा? पहा आपण जेव्हा गुणात्मक अभ्यास करायला निघतो ना एखादा, तर आपल्यासमोर चॉईस असतो, की मी आता इथं केस स्टडी वापरायची, का सहभागी संशोधन पद्धती वापरायची, सहभागी कृती संशोधन पद्धती वापरायची, का संरचित मुलाखत वापरायची, संरचित मुलाखत वापरायची, का ओरल हिस्ट्री वापरायची. कोणतं तंत्र वापरायचं हे मला ठरवावं लागतं. संशोधक म्हणून मला ठरवावं लागतं. तुम्ही स्ट्राइडच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टवर जाल किंवा तुम्ही संशोधक म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास करायला जाल आणि अभ्यासाची उद्दिष्ट, अभ्यासाचं क्षेत्र, अभ्यासाचे शीर्षक काय आहे, टायटल काय आहे, असं सगळं ठरल्यानंतर, त्याचं स्वरूप ठरल्यानंतर आणि विशेषतः रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे संदर्भ साहित्याचा आढावा घेतल्यानंतर तुम्हाला साधारणपणे अंदाज येतो की आपल्या संशोधनासाठी योग्य तंत्र कोणतं आणि मग जेव्हा तुम्ही तुमचा अभ्यास सूत्रबद्ध करत जाता म्हणजे फॉर्म्युलेट करत जाता, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की हा अभ्यास आपला कसा नेमकेपणाने मांडता येईल. तर तशा प्रक्रियेत तुम्हाला एक टप्पा येतो की तुम्हाला तुमची अभ्यासाची पद्धती ठरवावी लागते आणि मग अशी अभ्यास पद्धती आपण निवडताना लोकालेख अभ्यास पद्धती कधी निवडतो, कोणत्या पार्श्वभूमीवर निवडतो. म्हणजे मी गुणात्मक बाकीच्या अभ्यास पद्धती टाळून हीच पद्धती निवडायला पाहिजे असं मला कधी वाटतं. त्याचे काही ठोकताळे आहेत, की विशेषतः या क्षेत्रामधला अभ्यास करायचा असेल तर लोकालेख अभ्यास पद्धती वापरता येईल असं आपल्याला म्हणता येतं या ठोकताळांच्या आधारे. पहिला मुद्दा, की पर्पज, उद्देश काय आहे? अभ्यासाचा उद्देश हा आपल्याला समग्र जीवन समजावून घ्यायचं आहे किंवा एखाद्या समुदायाची संपूर्ण संस्कृती समजावून घ्यायची आहे. किंवा संस्कृतीतले बारकावे समजावून घ्यायचे आहेत किंवा त्या लोकांची जीवन पद्धती जगण्याची भूमिका, दृष्टिकोन, जीवनदृष्टी, ज्याला लाईफ व्ह्यू म्हणतो आपण, तर ते समजावून घ्यायचे. तर अशा वेळी लोकालेख अभ्यास केलेला जातो. नंतर की दैनंदिन जीवनातील बारकावे टिपायचे, लोकालेख अभ्यास आपण या पार्श्वभूमीवर निवडू शकतो किंवा एखाद्या समूहाचा दीर्घकाळ अभ्यास करून त्याच्यातली स्थित्यंतर नोंदवायची आहेत. त्यांच्या संस्कृतीमध्ये घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी कोणत्या आहेत त्या टिपायच्यात, तेव्हा हा अभ्यास होऊ शकतो. हा अभ्यास सामान्यपणे एखाद्या समूहाच्या जीवनाचा, सामूहिक जीवनाचा आणि वैयक्तिक जीवनाचा, विशेषतः संस्कृतीशी आणि त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीशी जोडलेला अभ्यास जेव्हा आपल्याला करायचा असतो, गुणात्मक मुद्दे त्यातले बाहेर काढायचे असतात, अतिशय सखोलपणे बाहेर काढायचे असतात, तरलपणे बाहेर काढायचे असतात, तेव्हा आपण लोकालेख अभ्यास पद्धती वापरतो. हे संदर्भ महत्वाचे आहेत. लोकालेख अभ्यास करताना तुम्हाला ही पुस्तकं तुम्ही अभ्यासलीच पाहिजेत अशी आहेत, महत्वाची आहेत. खूप अभ्यासासाठी संसाधन उपलब्ध आहेत आपल्याकडे. म्हणजे मला वाटतं तुम्ही नेटवर गेलात आणि जर अभ्यास केला तर तुम्हाला अनेक पुस्तकं यातली मिळू सुद्धा शकतील. हे संदर्भ मिळवता येतील. क्रिसवेल यांचं पुस्तक आहे इथनोग्राफिक डिझाइन नावाचं आणि आणखीन बरीच आहेत. मी त्यातली काही महत्वाची मांडली, याच्यापेक्षाही महत्वाची आणि बाकीची बरीच पुस्तकं आहेत. ही पुस्तकं इंग्रजीमध्ये आहेत. मराठीमध्ये सेज भाषा प्रकाशनाने गुणात्मक अभ्यास पद्धतींची 5 पुस्तकांचा एक संच मराठीमध्ये ट्रान्सलेट करून आणलेला आहे. उदाहरणार्थ त्यामध्ये क्रिसवेल याचं पुस्तक आहे. अ, गुणात्मक अभ्यास पद्धतीवरचं. तर ही पुस्तकं याच्यामध्ये इथनोग्राफी, लोकालेख पद्धती ही सविस्तरपणे मराठीमध्ये पण दिलेली आहे. आणि याशिवाय तुम्ही विश्वकोशामध्ये नोंदी पण पाहू शकता. समाज विज्ञान कोश, विश्वकोश यामधल्या नोंदींच्या आधारे सुद्धा हा अभ्यास तुम्हाला करता येईल. तेव्हा या संदर्भांच्या चर्चेबरोबरच आपण थांबतो इथं आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण लोकालेख अभ्यास पद्धतीच्या संदर्भातील बाकीचे महत्वाचे मुद्दे अभ्यासतोय, की एक अभ्यास पद्धती म्हणून
लोकालेख पद्धत कशी राबवायची प्रत्यक्षात फील्डवर, याची चर्चा आपण पुढच्या सेशनमध्ये करू.